नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकचा आता थैथयाट सुरू आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून रात्री गोळीबार सुरूच होता, तर पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. पाककडून सुरू असलेल्या या गोळीबारामुळे आज जम्मू, कठुआ, सांबा, पूंछ आणि राजौरीतील शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आलेली आहेत, तर LOC जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ले करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी सातत्यानं शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्यानं पूंछमध्ये गोळीबार केल्याचं समोर आलंय. या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झालेला आहे. दरम्यान पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचा जवान दिनेश कुमार शर्मा गंभीर जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, तर डॉक्टरांनी दिनेश शर्मा यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना अपयश आलं. केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावलेली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीबाबत माहिती दिली असून संसद भवनातील ग्रंथालय इमारतीमध्ये बैठक पार पडणार आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भात निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या बैठकीत किरेन रिजिजू ऑपरेशन सिंदूरबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांना माहिती देणार असून त्यांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करतील. भारत विरोधी कारवाई करणाऱ्या लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुलचे हेडक्वार्टर नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत. दहशतवाद्यांच्या आकासह पाकिस्तानला आता मोठा दणका दिलाय. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या मुरिदके इथे तळ ठोकून भारत विरोधात कट कारवायांचं रचत होता, तर या मुरिदकेमधलं लष्करचं हेडक्वार्टर भारतानं उद्ध्वस्त करून टाकलंय. तर दुसरीकडे जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्या मौलाना मसूद अझहरनं देखील आपलं मुख्यालय बहावलपूरमध्ये बनवलं होतं. भारतीय वायुदलानं बहावलपूरचं मुख्यालय टार्गेट करत संपूर्ण मुख्यालय जमीनदोस्त केलंय. दुसरीकडे सियालकोटमधील हिजबुलाचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आलंय. LOC जवळ असलेल्या याच मुख्यालयात दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिली जात होती, तर यावेळी भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांसाठी कर्दन काळ ठरलंय. या हेडक्वार्टरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. आजवर हजारो कुटुंब बेचिराग करणाऱ्या मसूद अझहरनं ऑपरेशन सिंदूर या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचं घडलं असं की 9 टार्गेटपैकी एका ठिकाणी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचं कुटुंब होतं. हल्ल्यामध्ये त्याच्या कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झालाय, तर त्याच्या निकटवर्तीयांच्या कुटुंबातील 4 जणांचाही मृत्यू झालाय. याची पुष्टी दुसरं तिसरं कुणी नाही, तर स्वतः मसूद अझहरनं केलेली आहे. हल्ल्यानंतर मसूद अझहरनं उर्दू भाषेत एक पत्रक जारी केलेलं आहे. भारतानं मध्यरात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात हाहाकार उडालाय आणि या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवादी तळ आणि लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आले. या ऑपरेशनचं सर्वात मोठं यश म्हणजे मुरिदकेमधील लष्कर-ए-तोयबाचं हेडक्वार्टर मरकज-ए-तय्यबा उद्ध्वस्त करण्यात आलंय आणि याच मरकजमध्ये 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ट्रेनिंग दिलं गेलं होतं. तसंच या हल्ल्यातील मास्टरमाइंड डेव्हिड कोलमन हेडली आणि तहव्वूर राणाचं देखील ट्रेनिंग झालं होतं. विशेष म्हणजे कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेननं या मरकजच्या निर्मितीसाठी 1 कोटी रुपये दिले होते आणि शेकडो दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणाऱ्या या मरकज आता हे खंडर झालेलं आहे. ताइबा मुरीद के यह IB से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है. 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे. अजमल कसब और डेविड हेडली भी यहाँ ट्रेन हुए थे. भारतानं केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार ठिकाण आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं दिलाय. भारतानं केलेल्या हल्ल्यात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकनं केलाय.
तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे आता पाकिस्तानचा थैथयाट होऊ लागलेला आहे. भारताला आम्ही चोख प्रत्युत्तर देणार असल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकला भारतानं चांगलाच दणका दिला आणि अशात तिकडे बलूच लिबरेशन आर्मीनं देखील पाकच्या सैन्यावर हल्ले केलेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं आपण 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केलाय. BLHचा प्रवक्ता जियाद बलोचनं बोलानच्या माच भागातल्या शोरकंदमध्ये पाक सैनिकांवर हल्ला करून ठार मारल्याचा दावा केलाय. पाकिस्तानी सैन्याचं वाहन आयडीनं उडवण्यात आलं आणि या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशनचे सैनिक ठार झाले.